शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी फाउंडेशन तर्फे शेतकरी पुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुंगी बचाव आंदोलन केलं। या आगळ्या आंदोलनाची दखल घेत वरिष्ठांना आर्थिक मदतीसाठी अहवाल पाठवण्यात येईल असं लेखी आश्वासन कृषी विभागानं आंदोलकांना दिलं। आधी पावसात खंड, नंतर सततची अतिवृष्टी आणि त्यातच बुरशीजन्य रोगानं पिकांवर केलेल्या आक्रमणामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडलाय। शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी फाउंडेशन तर्फे शेतकरी पुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुंगी बचाव आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी खराब झालेले पीकही सोबत आणले होते। यंदा उन्हाळ्यात मे महिन्याच्या अखेरीस 3 वेळा अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर जून महिन्याच्या प्रारंभीच जोरदार पाऊस पडेल अशी स्थिती निर्माण झाली। मात्र पावसानं पाठ फिरवली। त्यानंतर मृग नक्षत्राला प्रारंभ झाल्यानंतर पेरणी योग्य दमदार पाऊस झाला नाही। परिणामी अकोलेकरांची धाकधूक वाढली, पेरण्याही खोळंबल्या, पावसातही तूट निर्माण झाली। मात्र जून महिन्याच्या अखेरीस अतिवृष्टी झाली, त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या 1.5 आठवड्यात अतिवृष्टी झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान आता वातावरणामध्ये झालेल्या बदलाचा फटका सोयाबीन पिकाला बसत असून याबाबत आझाद फाउंडेशनकडून आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या पुंगी बचाव आंदोलनात गोपाल पोहरे, विष्णू अरबट, श्रीकृष्ण माळी पाटील, बाबाराव पाटील पोहरे, सुरेश मेहरे, देवानंद साबळे उपस्थित होते। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही अतिशय मरणासन्न अवस्थेत झालेली आहे। आमच्या बापावर एका आसमानी संकट येऊ राहिले, दुसऱ्या सुंदराची संकट येऊ राहिले आणि त्याच्यात हे बुरशीजन्य रोगामुळे आमच्या सोयाबीन सडू राहिले। म्हणजे आमच्या मायबापाने जगा की मराव, सरकार याचे पंचनामे करायला तयार नाही। हे तर बुरशीनेच मेलं ना, आम्ही काही स्वतःच्या हाताने नाही मेलं, मारलं एकीकडे पाणी सतत चालू आहे त्याच्यामुळे मेलं आणि याचे पंचनामे होऊन राहिले। शासनाच्या नियमात आम्ही बसत नाही, आमचं पूर्ण शेत सडू राहिलं। आमच्या मायबापाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। आमचं म्हणणं हेच आहे की बा आमच्या शेतकऱ्याचे पंचनामे करून त्याला सरसकट भरीव मदत द्या। यासाठी आम्ही आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पुंगी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून याची व्यथा मांडत आहोत शेतकऱ्याची।